हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल एडी ट्युटोरियल. तर आज आपण बघणार आहोत 11th क्लासच्या पार्ट 1 मॅथमॅटिक्सचे फर्स्ट चॅप्टर जो आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, त्याच्यामधले मिसलेनियस एक्सरसाइज मधले MCQs आज आपण डिस्कस करणार आहे. तर ते आपण वन बाय वन बघूयात. तर MCQ मध्ये काय असतात, 4 ऑप्शन असतात. त्यामधला एक ओनली वन करेक्ट ऑप्शन वाला MCQ आहेत हे सगळे. त्याच्यामधले ह्या 4 मधला एकच ऑप्शन करेक्ट आहे, तो आपल्याला काय करेक्ट आहे तो वाला चूज करायचा आहे. तर आपला क्वेश्चन काय आहे की 22 पाय बाय 15 रेडियन इज इक्वल टू द, आणि ऑप्शन मध्ये जे सगळे व्हॅल्यूज दिलेत ते आपले सगळे व्हॅल्यूज कशामध्ये आहेत, डिग्रीमध्ये. आपल्याला माहिती आहे सिम्बॉल वरून आपल्याला समजतं की ऑप्शन मधले सगळे ऑप्शन्स हे A, B, C वगैरे जे आहेत ते सगळे डिग्री मधले ऑप्शन आहेत. म्हणजे आपल्याला रेडियन टू डिग्री मध्ये कन्व्हर्जन करायचे. ज्यावेळेस आपल्याला डिग्री टू रेडियन मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल त्यावेळेस आपल्याला एकच रिलेशन माहिती आहे, आणि ते म्हणजे काय, पाय रेडियन इज इक्वल टू, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती असतं, 180 डिग्री. आणि हे सगळे रेशो कॉन्स्टंट असल्यामुळे आपण काय करणार, जी व्हॅल्यू ज्याच्या आहे त्याच्या खाली लिहिणार. आता आपल्याला गिवन काय दिले, 22 पाय बाय 15 रेडियन. मग आपण रेडियनच्या खाली लिहून घेणार. म्हणजे काय होणार, हे 22 पाय बाय 15 रेडियन हे रेडियनच्या खाली लिहिणार. आणि हे जे काय एक्स, आपण याला एक्स कन्सिडर करू, हे एक्स डिग्री ते आपलं आन्सर असणार आहे. तर रेशो घेतला तर हे काय होईल, पाय डिवायडेड बाय 22 पाय डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू 180 डिग्री डिवायडेड बाय एक्स. हा पायला पाय कॅन्सल होईल, इथे काय राहील, 15 डिवायडेड बाय 22 इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय एक्स. 3 5 15, 3 6 18 आणि 0, आणि हे किती होईल, 12 पंचे 60. म्हणून मग आपली एक्सची व्हॅल्यू किती येईल, 22 इंटू 12, म्हणजे आपलं आन्सर किती येईल, 264. आता एक्स आपला कशात होता, डिग्रीमध्ये. म्हणजे हे जे आन्सर येणार ते कशात आपला येणार, डिग्रीमध्ये. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली किती होणार, 264 डिग्री. म्हणजे ऑप्शन मध्ये बघितलं तर काय, ऑप्शन नंबर बी, आपला ऑप्शन नंबर बी काय आला, करेक्ट आन्सर आला. ह्या पद्धतीने आपण रेडियन टू डिग्री कन्व्हर्जन वाले एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकतो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण रेडियन टू डिग्री कन्वर्ट केलं होतं. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला क्वेश्चन मध्ये डिग्री मध्ये दिले आणि ऑप्शन आपण सगळे बघितले तर ते काय, रेडियन मध्ये. म्हणजे आपल्याला डिग्री टू रेडियन मध्ये कन्वर्जन करायचंय. आता पण आपण सेम रिलेशन यूज करणार. काय, पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री, बरोबर आहे. पण आता जी व्हॅल्यू दिली आपली ती कशाची दिली आहे, डिग्री. मग आपण डिग्रीच्या खाली ते लिहून घेणार, आणि आपल्या आन्सर जे येणार ते रेडियन मध्ये येणार. सपोज त्याला आपण एक्स मानूयात. आता जर याचा रेशो घेतला तर हे किती येईल, पाय डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 156. तर एक्सची व्हॅल्यू किती येईल, एक्सची व्हॅल्यू येईल 156 इंटू पाय डिवायडेड बाय 180. आता एक ऑब्झर्व केलं तर आपल्याला कळेल की ऑप्शन मध्ये सगळीकडे पाय ऍज इट इज आहे. म्हणजे आपल्याला पायची व्हॅल्यू 22/7 किंवा 3.14 जी काही असते ती ठेवायची गरज नाही पडणार. मग एक्स आपण कॅल्क्युलेशन करून घेऊयात. हे किती होईल, 3 5 15, 3 2 6, 3 6 18 आणि हे 0. परत 4 नी 15 चौक 60 आणि 13 चौक 52. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली किती आली, 13 पाय बाय 15. पण एक्स आपला रेडियन मध्ये होता, म्हणजे ही रेडियन. म्हणजे ऑप्शन नंबर बी हा आपला काय झाला, करेक्ट आन्सर झाला. ह्या पद्धतीने आपण डिग्री टू रेडियन आणि रेडियन टू डिग्री हे वाले क्वेश्चन्स आपण MCQ मध्ये सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला एकच रिलेशन लक्षात ठेवायचे, ते म्हणजे काय, पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय की अ हॉर्स इज टाईड टू अ पोस्ट बाय अ रोप इफ द हॉर्स मूव्स अलॉंग अ सर्क्युलर पाथ. हॉर्स आपला काय, सर्क्युलर पाथ मध्ये असा मूव्ह करतोय, बरोबर आहे. ऑलवेज कीपिंग द रोप टाईट. ही रोप आहे, ही रोप टाईट ठेवायची आपल्याला. हे आहे इथे सेंटर असणार आहे सर्कलचा, आणि ही अशी रोप टाय असणार आहे. And describes 88 meter when it traces the angle of 72 degree at the center. ह्या सेंटरला अँगल किती बनवतोय,
हा अँगल किती बनवते 72 डिग्रीचा आणि इट ट्रेसेस ऍट द सेंटर अँड इट डिस्क्राइब्स 88 मीटर म्हणजे हे एवढं डिस्टन्स हे जे काही कव्हर केले हे किती असणार आहे 88 मीटर असणार आहे पण आपल्याला माहिती आहे डिस्टन्स म्हणजेच काय असतं आर्क ऑफ लेंथ आपण बघूयात देन द लेंथ ऑफ रोप हे हे जे रेडियस आहे हे रेडियस म्हणजेच लेंथ ऑफ रोप असणार आहे तर आपण आर्क ऑफ लेंथचा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण आर्क ऑफ लेंथचा फॉर्म्युला यूज करू जो की काय असतो एस इज इक्वल टू आर थिटा रेडियन थिटा मस्ट बी आपला काय लागतो रेडियन मध्ये हा 72 हे कशात दिलंय डिग्री मध्ये आपण परत डिग्री टू रेडियन कन्वर्जन करणार त्यासाठी आपण काय करणार पाय बाय 180 नी मल्टिप्लाय करणार का कारण की आपल्याला माहिती असतं पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री आणि आपल्याला किती दिलंय 72 डिग्री आणि एक्स रेडियन तर एक्स इज इक्वल टू किती होणार आहे 72 इंटू पाय डिवाइड बाय 180 म्हणजे इथून पुढे आपल्याला कधी पण डिग्री टू रेडियन कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला त्या नंबरला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलं की ते आपलं डिग्री टू रेडियन मध्ये कन्वर्ट होणार आपण तेच इथं करूयात हे एस ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे 88 तर हे 88 मीटर इज इक्वल टू काय होणार आर इंटू थिटा रेडियन किती आहे आपला 72 इंटू पाय डिवाइड बाय 180 आणि हे आर म्हणजेच आपलं आन्सर असणार आहे लेंथ ऑफ रोप बरोबर आहे आता जर ऑप्शन मध्ये चेक केलं तर ऑप्शन मध्ये पाय कुठेच नाही म्हणजे आपल्याला पायची व्हॅल्यू पुट करावी लागणार आहे पायची व्हॅल्यू आपण काय पुट करणार 22/7 का कारण की इथं 22 च्या मल्टिपल मध्ये आपल्याला नंबर दिसतोय नाहीतर अदरवाइज 3.14 पण आपण पुट करू शकलो असतं पण सिम्प्लिफिकेशन साठी 22/7 आपल्याला जास्त बेटर राहील आपण पुट करूयात 72 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 आणि हे 180 ॲज इट इज बरोबर आहे 22 चोक 88 नंतर अजून इथं 3 भाग जातोय बरोबर आहे 3 सक 18 0 3 दुने 6 आणि 4 त्रिक 12 आणि हे किती होणार 4 एके 4 6 चोक 24 आणि हे 6 एके 6 आणि साइन 10 60 म्हणजे आर ची व्हॅल्यू किती होणार 70 मीटर हे हे मीटर मध्ये असल्यामुळं आपली आर ची व्हॅल्यू मीटर आणि हे आर म्हणजेच आपले लेंथ ऑफ प्रूफ होते म्हणजे आपला आन्सर काय होणार ऑप्शन नंबर ए 70 मीटर इज करेक्ट वन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे इफ अ 14 सेंटीमीटर लॉंग पेंडुलम आपण एक पेंडुलम काढूयात 14 सेंटीमीटर म्हणजे रेडियसची व्हॅल्यू 14 झाली बरोबर आहे देन ऑसिलेट्स थ्रू अन अँगल ऑफ 12 डिग्री पेंडुलम असा ऑसिलेट करतो आपल्याला माहितीये जर पेंडुलमचं होल जर रोटेशन झालं तर ते पण काय असणार सर्क्युलर हे वाला रोटेशन अँड ऑसिलेट्स थ्रू अन अँगल ऑफ 12 डिग्री हा अँगल हा इथे सेंटरला बनणार हा 12 डिग्री अँड फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ हा हे वाला आपल्याला लेंथ काढायची आहे म्हणजेच आपल्याला आर्क ऑफ लेंथ फाइंड आउट करायची आहे बरोबर आहे ना जे की काय असतं एस इज इक्वल टू आर थिटा रेडियन आर आपल्याला किती दिलंय 14 सेंटीमीटर म्हणजे 14 इंटू थिटा किती आहे 12 इंटू 12 डिग्री दिल्या आपल्याला रेडियन मध्ये करायची म्हणजे पाय बाय 180 ने आपण मल्टिप्लाय करणार केलं आता सगळ्या ऑप्शन मध्ये पाय आहे म्हणजे आपल्याला पायची व्हॅल्यू पुट करायची गरज नाही आता आपण फक्त भाग घालूयात 6 दुने 12 6 त्रिक 18 0 हे परत किती बे 15 दुने 30 म्हणजे हे किती होणार 14 पाय बाय 15 हे किती झाली आपली सेंटीमीटर हे का सेंटीमीटर कारण आपल्याला रेडियस सेंटीमीटर मध्ये दिली होती म्हणजे लेंथ ऑफ इट्स पाथ किती झाली 14 पाय डिवायडेड बाय 15 सेंटीमीटर आपलं करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर डी नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात आता याच्यामध्ये आपण अँगल मेजर करणारे पण क्लॉक मधला ह्यामध्ये काय अँगल बिटवीन द हँड्स ऑफ अ क्लॉक व्हेन इट शोज टाइम ऑफ 9
15. आता आपण फर्स्ट आपण एक क्लॉक ड्रॉ करून घेऊयात. हे क्लॉक आहे. इथे 1 2 5 7 8 9 10 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता टाइम किती झालाय? 9:45. म्हणजे आवर हँड क्लॉक मध्ये 2 हँड असतात, एक आवर हँड आणि एक मिनिट हँड. 9:45 झालेत. म्हणजे आवर हँड जो असेल हा अप्रॉक्स 15 मिनिटांनी 10 वाजणार आहेत, म्हणजे 10च्या जवळ असणार आहे. म्हणजे 9 वर तर नसणार आहे, थोडासा पुढे असणार आहे. पण मिनिट हँड जो आहे तो 45 ला आहे, म्हणजे 45 मिनिट्स म्हणजे करेक्ट 9 वर असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हा वाला अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मिनिट हँड आणि आवर हँड मधला हा अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. आता आपण हे बघितलं, हे टोटल सर्क्युलर म्हणजे हे किती आहे? 360 डिग्री असतं वन कम्प्लीट रोटेशन. पण ह्या वन कम्प्लीट रोटेशनला आपण 12 पार्ट्स मध्ये डिवाइड केले, म्हणजे 12 इक्वल पार्ट्स मध्ये तर 136 असेल. तर ह्यातला हा एक एक पार्टचा हा अँगल किती असणार आहे? म्हणजे ह्या 9 to 10 मध्ये हा टोटल अँगल कितीचा असणार आहे? 30 डिग्रीचा असणार आहे. का? कारण की वन पार्ट ह्याचा किती असणार आहे? 30 डिग्री. बरोबर आहे ना, इक्वली आपले डिवाइड केलंय त्यामुळं. तर आपला हा 30 डिग्री पेक्षा म्हणजे आपला आन्सर 30 पेक्षा कमी असणार आहे. आणि सगळेच ऑप्शन 30 पेक्षा कमी आहेत. आपल्याला आता बघावं लागेल की एक्झॅक्टली किती कमी असेल. आता त्यासाठी आपल्याला मिनिट हँडचं तर काही नाही, मिनिट हँड करेक्ट आपला 9 वर आहे. आपला आवर हँड थोडा पुढे गेलाय 9 पेक्षा. तर ते किती गेलाय तर कसं बघणार? आता आवर हँड साठी आवर हँड आपलं वन कम्प्लीट रोटेशन कधी करतो? 360 डिग्री कधी कम्प्लीट करतो? ज्यावेळेस तो 12 आवर्स कम्प्लीट करतो. 12 आवर्स कम्प्लीट करतो म्हणजेच 12 into 60 मिनिट्स. का? कारण एका आवर मध्ये 60 मिनिट्स असतात. 60 मिनिट्स 360 डिग्री मध्ये एवढे मिनिट्स कम्प्लीट केले की 360 डिग्री कम्प्लीट होतं. पण आता त्याने कम्प्लीट किती केलेत? 45 मिनिट्स. तर आता 45 मिनिट्स साठी बघूयात. 45 मिनिट्स साठी किती होणार? x डिग्री होणार. आता हा आपण रेशो घेतला तर आपली एक व्हॅल्यू कशी येईल? 12 into 60 divided by 45 is equal to 360 divided by x होईल का? हे 6 टाइम्स, हे 6 2 टाइम्स. तर x ची व्हॅल्यू किती होईल? 45 divided by 2 which is equal to 22.5 डिग्री. हे होईल आपलं आन्सर. दिस इज द अँगल बिटवीन. आता हाच अँगल का मी काय घेतला? का? कारण की आवर हँड पहिल्यांदा असताना इथं 9 वरच होता, एवढाच अँगल तो शिफ्ट झाला आणि असताना तो मिनिट हँड पण इथंच आहे. त्यामुळे म्हणजे करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर डी इज आवर करेक्ट आन्सर. थँक्यू फॉर वॉचिंग. राहिलेले क्वेश्चन्स आपण रिमेनिंग क्वेश्चन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट पार्ट.